लेखक गौतम कोतवाल यांच्या पारदर्शकतेकडून परिवर्तनाकडे पुस्तकाचं मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रशासनातील आमूलाग्र बदलांचा आणि पारदर्शक लोकाभिमुख कामकाजाचा सविस्तर आढावा घेणाऱ्या ज्येष्ठ लेखक गौतम कोतवाल यांच्या पारदर्शकतेकडून परिवर्तनाकडे या पुस्तकाचं प्रकाशन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. या प्रकाशन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री संजय शिरसाट, खासदार संजय दिना पाटील, माजी खासदार मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, मुंबईचे महापौर ऋतू तावडे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. लेखक गौतम कोतवाल यांनी या पुस्तकातून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं गेल्या काही वर्षात राबवलेल्या प्रशासनिक सुधारणांचा आणि डिजिटल परिवर्तनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेतलाय. विशेषतः डिजिटलायझेशनच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आल्यात. या उपक्रमात विशेषतः भाडे तक्रार निवारण्यासाठी विकसित करण्यात आलेली प्रभावी प्रणालीचा, सदनिकांच्या हस्तांतरण प्रक्रियेतील सुलभीकरणाचा, पती पत्नीच्या संयुक्त नावानं घरांचं वाटप अशा अनेक गोष्टींचा या पुस्तकात विस्तृत आढावा घेण्यात आला. पुस्तकात डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या दूरदृष्टी, कल्पकता, निर्णय क्षमता आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वामुळे एसआरएच्या कार्यपद्धतीत झालेल्या सकारात्मक बदलांचं प्रभावी दस्तऐवजीकरण करण्यात आलंय. पारदर्शक, वेगवान आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे एसआरएची प्रतिमा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनल्याचं पुस्तकात अधोरेखित करण्यात आलं. हे पुस्तक प्रशासन, गृहनिर्माण क्षेत्र आणि सुशासनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गौतम कोतवाल यांचं हे 56वे पुस्तक आहे.